आपल्या धानाच्या शेतात दादाजींना एका तांदळाच्या लोंबीचा आकार मोठा आहे हे जाणवलं। त्यांनी त्या लोंबीचं निरीक्षण केलं। तेवढ्याच लोंबीला कुंपण लावून संरक्षित केलं। त्यातून मिळालेल्या धानाचे परे टाकून पुन्हा लागण केली। पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक धान उत्पादित झालं। असे करत करत त्यांनी एका शेतीत या धानाची लावणी केली। इतर धानापेक्षा याचे उत्पादन, तांदळाची लांबी हे जास्त आहे हे त्यांच्या लक्षात आलं। उत्पादित केलेले धान घेऊन ते मार्केटमध्ये गेले। हे धान वेगळं आहे हे व्यापाऱ्यांच्या देखील लक्षात आलं। खरेदी केल्यानंतर त्यांनी दादाजींना या वाणाचं नाव विचारलं। दादाजींनी याला कोणतंही नाव दिलेलं नव्हतं। त्या क्षणी त्यांना व्यापाऱ्याच्या मनगटावर एक एचएमटी घड्याळ दिसलं। त्यांनी व्यापाऱ्याला सांगितलं, याचं नाव एचएमटी आहे। आपल्या दररोजच्या आहारात असलेल्या एचएमटी तांदळाच्या वाणाचा शोध अशा प्रकारे दादाजी खोब्रागडे यांनी लावला। नमस्कार, मी संकेत पाटील आणि आपण पाहताय राईट अँगल। दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दादाजी खोब्रागडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत तांदळाचे नांदेड हिरा, विजय नांदेड, दीपक रत्न, काटे एचएमटी, DRK सुगंधी, नांदेड चेन्नूर, नांदेड 92 हे वाण शोधून काढलं। DRK म्हणजेच दादाजी रामजी खोब्रागडे। सध्या या वाणाला जय श्रीराम या नावाने देखील ओळखलं जातं। दादाजी आपल्या 3 एकर शेतीत सातत्यानं तांदूळ पिकावर संशोधन करत असायचे। मोठमोठ्या विद्यापीठात सो कॉल्ड एक्सपर्टना जे जमलं नाही ते एकट्या दादाजींनी करून दाखवलं। दादाजींनी शोधलेलं वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं चोरल्याचा आरोप देखील झाला होता। दादाजींच्या संशोधनामुळे अनेक शेतकरी, व्यापारी श्रीमंत झाले। मात्र दादाजींचं आयुष्य अधिकाधिक खडतर होत गेलं। त्यांचे नाव फोर्ब्स यादीत आल्यानंतर ते उजेडात आले। महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित देखील केलं। एकीकडे त्यांच्या नावाची चर्चा देशभरात होत होती आणि दुसरीकडे मुलाच्या आजारपणासाठी त्यांना स्वतःची 3 एकर जमीन विकावी लागली। ज्या शेतात ते संशोधन करायचे ते शेत विकल्याने त्यांना संशोधकाचे काम पूर्णपणे थांबले। मग त्यांच्या सुनेच्या वडिलांनी पुन्हा त्यांना शेती दिली। त्या शेतात ते पुन्हा प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली। तांदळाचे संशोधन करणाऱ्या या संशोधकावर आर्थिक परिस्थितीमुळे सुवर्णपदक विकायची देखील वेळ आली। बाजारात गेल्यानंतर मिळालेले सुवर्णपदक नकली असल्याचं त्यांना समजलं। मग सरकारने पुन्हा ते त्यांना बदलून दिलं। त्यांचे शेवटचे आयुष्य अतिशय हलाखीत गेलं। अगदी उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत। दादाजी उपचारासाठी तडपडत राहिले। गंभीर आजारी झाल्यावर डॉक्टर अभय बंग यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर शोधग्रामला उपचार सुरू केले। पण फार उशीर झाला होता। दादाजी कायमचे या जगातून निघून गेले। भारत एका मोठ्या संशोधकाला मुकला। त्यांनी या देशासाठी इतकं मोठं काम केलं, पण आपण त्यांना काय दिलं? दारिद्र्याने दुःख। त्यांच्याकडे अगोदरच लक्ष दिलं असतं तर ते अजूनही जगले असते। आज तांदूळ पाहिलं की चष्मा घातलेले दादाजी दिसतात। या माणसाची जिवंतपणी उपेक्षा झाली ती झाली आणि मेल्यानंतरही होते। दादाजींच्या नावानं कृषी विद्यापीठ काढून सरकारने आता त्यांना आदर सन्मान करायला हवा। विदर्भातील हा अस्सल हिरा त्यांचे अध्यासन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू व्हायला पाहिजे। दादाजींच्या कुटुंबियांना सरकारने मदत करून त्यांचे जीवन सुसह्य करायला पाहिजे। त्यांच्या संशोधनाचा इतिहास पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करून सरकारने त्यांचा सन्मान करायला हवा। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, अजूनही तुम्ही आपल्या राईट अँगलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।